हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहेत तुम्ही सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, आज वातावरण बघा कसं आहे. पावसाचं वातावरण आहे. पावसाचं वातावरण आहे आजही, आणि कालही खूप जास्त पाऊस झाला आमच्या शेगावमध्ये. आमच्या इथं आंब्याचं झाड आहे बघा, किती कैऱ्या लागलेल्या दिसत असतील तर. दिसतात का कैऱ्या? झूम केलं तर ते कैऱ्या दिसतात, तशा दिसत नाही. झूम करून बघावं लागणार. तर कालही खूप पाऊस झाला आणि आजही वातावरण पावसाचं आहे, पूर्ण ढगाळ वातावरण आहे. आणि हे बघा, रिकामे पोट्टे बसले तिकडे, काही कामधंदे नाहीत, बसतात मोबाईल पायात. त्यातला एक मुलगा आणि दुसरा भासा, अरे तिसरं कोण गेलं मध्येच. ते म्हणतात लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, म्हणून ते असे करत आहेत दुरून दुरून. तर बघा, इंस्टा आय डी नाही माहीत, काय आय डी आहे तुमची आम्हाला नाही माहीत. आय डी नाही माहीत तुमची, माहीत नाही आय डी. ते म्हणतात मामी मग आय डी सांगा, म्हणलं आय डी नाही माहीत. काय एपी खेटर आहे? एपी खेटर आहे त्याची आय डी. एपी एडिटर आय डी आहे त्या अनुराग पारवे, त्याची ते चिंटूची काय आय डी नाही वाटते इंस्टाग्राम. तुम्ही जाऊ शकता, आमचा ब्लॉग आहे. आम्ही व्हिडिओ नाही आहे, म्हणजे रील नाही आहे. ये मेरा दूसरा लड़का है, ये गया, ये रुक गया था. त्याला असं वाटलं का आम्ही व्हिडिओमध्ये येईन, म्हणून तो थांबला होता. तर आम्ही चाललो बघा, मेसी तयार झाली आहे छानपैकी. खूप दिवसा अगोदरची साडी आहे ही, आणि ही साडी मला खूप जास्त आवडते, कारण की म्हणजे हिरवा आणि कथ्था किंवा हिरवा आणि लाल हे कलर मला म्हणजे कॉम्बिनेशन हे आवडते. आणि प्लस अशी साडी जर म्हटलं तर ब्लॅक कलर मला खूप आवडतो. मी जास्त करून मोबाईल पडत होता बघा, मी ब्लॅक कलरची साडी घेते, आणि ब्लॅक कलर मला सर्वात जास्त आवडतो, आणि हा कलर पण आवडतो. तर ही साडी मी घेतली होती 2 वर्षा अगोदर. तर ही साडी होती कपाटमध्ये, तर मला ते आवडते. मला माझं लक्ष गेलं अचानक त्या साडीवर की ही साडी मी घेतली होती. हे नाही बोलले होते मला साडी घ्यायची, तरी पण मी हे जबरदस्ती घेतली होती, कारण की यांना अशाच कलरची दुसरी साडी कोणती तरी आवडली होती, ती विसरली मी. तर मी घेतली, म्हटलं चला आज दिसतंय तर घालून घ्या, कारण की मला बाहेर जायचं आहे. सर्वात आधी कमेंट करून सांगा मी कशी दिसत आहे. खूप दिवसानंतर माझा ब्लॉग आला आहे. रेग्युलर ब्लॉग शूट होत नाही माझ्याच्याने. त्याला बसता बसता बोलते, मी गाडीवर बसते आणि तुमच्यासोबत बोलते. पण यांचा ॲक्सिडेंट झाला आज. हे बघा, पहिल्या दिवशी पाय सुजला, तो तिकडचा पाय सुजला होता. हे बघा, आज पडली गाडी. हे बघा किती लागली. हे बघा, हे बघा किती लागले. व्यवस्थित गाडी व्यवस्थित चालवतात, पण दुसरी गाडी आली म्हणतात मध्येच, आवाज येत नाही. दुसरी गाडी मध्ये आली तर ब्रेक मारला, गाडी स्लिप झाली आणि पडले. मी घरीच होती, ते स्कूलमधून आणायला गेले होते, सोरेला आणायला गेले होते, तर ते पडले. आता मला तर काही स्कूटी चालवता येत नाही, तर त्यांना चालवावं लागते. मी शिकली होती स्कूटी चालवणं, पण माझ्या त्यानं पण एका गाडीला धडक लागली होती, तेव्हापासून मी चालवत नाही. तर आम्ही निघालो आता. आम्ही ज्या कॉलनीमध्ये राहतो असा एरिया आहे तो. अशी घरं आहेत, इथे छोटे छोटे लेकरं खेळत आहेत, बच्चे पार्टी खेल रही है. छोटे छोटे बच्चे. ए सायकल व्यवस्थित चालवा, कुठे चालले? हम हे कोण आहे म्हणजे तुम्हाला विचारते, कोण आहे? वातावरण बघा किती छान आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. कोण आहे? संध्या पहुरकर आहे. आम्ही आलो रोडवरती आता. खूप छान वाटत आहे, कारण की आज वातावरण असं आहे, आणि जोरात त्याच्यामुळे गरमी कमी होत आहे, थंड थंड वाटत आहे पावसाचं वातावरण असल्यामुळे. त्यामुळे गाडीवरती पण छान वाटत आहे. आमचं शेगाव, इकडून शेगाव. इथं आमची पूजा ते काम करतात त्या हॉस्पिटलमध्ये. नंतर इथे दुकान आहे, थोडं काहीतरी गेलं, इकडे फुलं वगैरे भेटतात, हार भेटतात. हा चौक आहे, सगळे लोक मला बघत आहे. रे बाई काय शूटिंग करत आहे, तिचे मोमोज खात असतो आम्ही. खायचे असले तर मला नाही आवडत, पण माझ्या स्टोरीला आवडतात. जातो, किती मिनिट लागते पण समजते आम्हाला पोचायला. खूप दिवसाच्या नंतर मी गाडीवर ब्लॉग शूट करत आहे. मी शक्यतो करत नाही, रील पण काढत नाही, पण आता काढते. ते बाबू त्याचे पप्पा चालले सेम
गाड्या घेऊन. तर यासाठी काढत नाही कारण की हातातला मोबाईल पडला, मी पडू शकते, पडायचे चान्सेस असतात. पण स्कूटीवरती बसल्यानंतर कम्फर्टेबल वाटते हातात मोबाईल असला तरी. आणि दुसऱ्या गाडीवर बसायचं म्हटलं तर बसता येतं, तिचं सीट लहान असते, स्कूटीचं सीट मोठं असते, त्याच्यामुळे मला व्यवस्थित शूट करता येते. पण आधी माझा विवोचा मोबाईल होता, तो हातामध्ये व्यवस्थित बसत होता. हा थोडा मोठा आहे, त्याच्यामुळे मला असं पडायची भीती वाटते की बा मोबाईल हातातून पडेल. चाललो आम्ही आता गाडीवरती बसून भुर्र. या वातावरणामध्ये भजे खायला खूप आवडतात, भजे, चहा. तुमच्या इथं बनवले असतात कारण की तुम्ही घरी आहे, आम्ही काही घरी नाही आहे. पूजाताईचे मिस्टर आहेत, हे बघा काय बनवत आहे. दिसले चहा बनवून राहिले, चाय बना रहे थे वो. हा सरळ रस्ता आहे, हा मंदिराकडे जातो, सरळ मंदिराकडे जातो. आणि आम्ही कुठं चाललो, शेगावचं दर्शन करवत आहे मी तुम्हाला. इथं गाडीवरती बसून शेगाव दिसते पूर्ण. हे बघा, आम्ही पूर्ण नाही दिसत, म्हणजे आम्ही ज्या रोडनं जात आहे तेच दिसते. माझा आवाजही म्हणजे येते का नाही येत काय माहिती, का हवेचाच आवाज येत आहे. बोलत आहे पण आवाज येत नाही वाटते. पेट्रोल पंप, तसं काही मी माझ्या घराचा ॲड्रेसच सांगून राहिली. ठीक आहे, चला आता पुढे चौक आहे, गर्दी आहे तिथं. मोबाईल हे व्हायला हे वाटते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण की समोर बघा खूप गर्दी आहे. त्याच्या पुढे शिवाजी चौक आहे, शिवाजी चौकामध्ये खूप जास्त गर्दी राहते त्याच्यापेक्षा. त्याच्यामुळे माझा पण हात दुखले बघा, हे झालं बोटाला इथं लागले, त्याच्यामुळे मग मी आता थोडंसं बंद करायची इच्छा. तुम्हाला थांबा शिवाजी चौक दाखवूनच देते, किती छान दिसते तिथं सर्व. नाही आज गर्दी नाही आहे तिथं बघा, आज गर्दी नाही आहे शिवाजी चौक. दिसतंय ते आहे शिवाजी चौक. आणि आम्ही पण आमच्या ठिकाणावरती पोहोचलेलो आहे. बघत आहेत, आलोय बघा आम्ही. आम्हाला यायचं होतं श्री गणेश एंटरप्राइजेस अँड फर्निचर येथे रील शूट करायसाठी, तर आम्ही पोचलेलो आहे. चला मग आम्ही पोचलो, आता आम्ही आमची रील शूट करतो. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. शेअर जास्तीत जास्त झालाच पाहिजे, कारण की तुम्ही शेअर करता तेव्हा रील बनवायला बरं वाटते. व्हिडिओ व्हायरल झाला तर चांगलं वाटते, नाही तर काही करमत नाही. ठीक आहे, बाय, टेक केअर.